आणि आता लोकसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला आझमींचा मोठा फायदा होणार। 5 वर्षापूर्वी नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे। शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी आहे। भाजपात जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचा आशीर्वाद घेतला। पवारांच्याही मनात भाजप आहे, रवी राणांचं वक्तव्य। पवारांनी 2 वेळा चूक केली, पण अमरावतीकरांना भोगावं लागलंय। मोठ्या लोकांनी आता एवढी मोठी चूक करू नये, बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा। पवार साहेबांनी 2दा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली का ते सगळ्या अमरावतीकरांना भोगा लागून राहिले। मोठ्या माणसांना अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होतो ना। 2 डाव चुका केल्या, 1 डाव नाही केली, 2 डाव केल्या। आम्ही लोकसभेच्या 16 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा आहे। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा। सांगलीतून विशाल पाटील यांची बंडखोरी कायम, अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। सांगलीत काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, सांगलीचा आवाज लोकसभेत पोहोचवणार। सांगलीत फक्त 2 उमेदवार, माझी लढाई दंडुकीशाहीच्या विरोधात आहे, विशाल पाटलांचा निर्धार। विशाल पाटलांसंदर्भातला निर्णय हायकमांड घेणार। शिस्तपालन समितीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेऊ शकत नाही, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। विशाल पाटलांच्यावर काय करायचा निर्णय काँग्रेस पार्टी घेईल। त्यांनी जर पक्षशिस्त मोडली तर काय करायचं हे नेते निर्णय घेतील।